जय श्री सीताराम। श्री नवनाथ महाराज की जय हो। आई श्री सप्तशृंगी माता की जय हो। श्री मार्कंडेय ऋषि की जय हो। जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। सर्व बंधू आणि भगिनींना माझा श्रद्धापूर्वक नमस्कार। राम राम। आजच्या प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी या प्रवचनातून मला स्वतःला काय फायदा होईल आणि तुम्हाला काय फायदा होईल हेच मी सर्वात प्रथम सांगतो, जेणेकरून पुढे संपूर्ण प्रवचन ऐकायला थांबायचे की नाही याबाबत तुमचीही मानसिकता तुम्हाला तसा योग्य तो कौल देईल। आत्ता या प्रवचनाद्वारे मला कुठल्याही प्रकारे स्वतःला प्रसिद्धी किंवा नावलौकिक मिळवायचा नाही, पैसा कमविण्याचा प्रयत्न तर मुळीच नाही, कोणाकडून स्वतःच्या पाया पडवून घेणे, स्वतःचा जयघोष करून घेणे किंवा स्वतः तुमचा गुरु बनण्याचा हेतू तर त्याहून नाही। अहो, स्वतः एक चांगला शिष्य बनणे हेच एवढे कठीण कर्म असताना कोणाचा तरी गुरु बनण्याचे मी माझ्या मनाला स्पर्शून सुद्धा घेत नाही। तो मान, ती खरी पात्रता माझ्या गुरुवर्यांची होती, पण आत्ता जरी ते मोक्षप्राप्त अवस्थेत विलीन झालेले असले तरीसुद्धा त्यांचे पाठीमागे देखील मी त्यांचा एक चांगला शिष्य बनून काहीतरी हातून सत्कर्म कसे घडत राहील, जेणेकरून त्यांच्या नजरेत स्वतःचे मला उत्तम शिष्याचे स्थान प्राप्त होईल, याच माफक हेतूने मी या प्रवचनातून तुमच्याप्रती थोडे सेवाकार्य करण्याचा प्रयत्न करतो आहे। यातून मला हाच एक प्रमुख फायदा होईल की मी माझ्या गुरूंच्या गादीला शोभेसं साजेसं असं काहीतरी कर्म करीत असल्याचे थोडेफार समाधान मला मिळेल। मला लाभलेल्या गुरुकृपेच्या शिदोरीने तुमच्या जीवनातील समस्येचे निरसन होण्यामध्ये माझा हा देह जर सत्कारणी लावला तर खऱ्या अर्थाने मी माझ्या गुरूंना काहीतरी गुरुदक्षिणा अर्पण केल्याचे आंतरिक समाधान मला मिळत राहील। हा माझा स्वतःचा फायदा यामध्ये आहे, हे अगदी प्रामाणिकपणे मी सांगू इच्छित आहे। आता हे प्रवचन ऐकल्याने तुम्हाला काय फायदा होईल तेही जरा लक्षपूर्वक ऐका। जर तुमच्या वर्तमान आयुष्यात तुम्ही एखाद्या समस्येने त्रस्त किंवा अस्वस्थ असाल, उदाहरणार्थ सांगायचे झाले तर धनस्थितीबाबतची निराशा, कर्जबाजारीपणाचा त्रास, विवाह लग्न ठरण्यात अडथळा, अपत्य म्हणजे मुलंबाळं होण्यामधील अडथळा, नोकरी व्यवसायातील अपयश किंवा कुटुंबात काही बाहेरची एखादी तंत्रबाधा, काळी जादू करणे, टोना टोटका झाल्याचे काही जाणवत असल्यास तुम्ही खूप काही बरेचसे देवधर्माचे करूनही अनेक प्रकारचे उपाय तापाय नवस करूनसुद्धा निराशा आणि अस्वस्थता असेल मनामध्ये, त्याचबरोबर दीर्घकाळ म्हणजे बरेच दिवस पूजा आराधना, मंत्रजप, ध्यान धारणा, अनुष्ठान, व्रत वैकल्य, उपास तापास करून देखील अपेक्षित अशी आध्यात्मिक प्रगती तुम्हाला दिसत नसेल, देवाधर्माचे काही करण्याची इच्छा होत नसेल, त्यामध्ये मन रमत नसेल, मनाला शांती जाणवत नसेल, म्हणजे सतत मनात कोणते ना कोणते काल्पनिक भय, हे असे झाले तर काय होईल, तसे झाले तर काय होईल, किंवा जे घडू नये असे वाटते तेच नेमके मनाविरुद्ध इच्छेविरुद्ध घडत राहते वारंवार, कसल्याच प्रकारची मनाला शांतता नाही, किंवा देवाधर्माप्रती विश्वासार्हताच मनातून निघून जाणे, देवधर्म दानधर्म या सर्व बाबत थट्टामस्करी करावीशी वाटणे, त्याची टर उडवावीशी वाटणे,
त्याला कमी महत्त्व देणे, असे मनात विचार येत राहणे, किंवा हे असं देवधर्माचं करून काही कुठे होत असतं का, तसं करून काही मिळत असतं का, अशी अपूर्ण विचारधारा मनामध्ये घर करून राहणे. जे काही आहे ते स्वतःच्या कर्मानेच होत असते, कर्म केल्यानेच घडत असते, हे असं मनात येतं आणि त्यामुळे दैवी कृपाच मन नाकारू लागतं. हे सगळं करत असताना मग कोणीतरी भगवद्गीतेचं सारच डोळ्यासमोर ठेवतं. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे फक्त कर्म करत राहण्याला प्राधान्य द्यायचं. कारण या जन्मामध्ये, या आयुष्यात, वर्तमानात लाभलेला जन्म हा कर्मप्रधान असल्याने फक्त कर्मच केलं पाहिजे, फळाची अपेक्षा न ठेवता. याच्यावर विश्वास ठेवून सुद्धा जगत असताना उलट पक्षी एक भाग विसरला जातो. तो म्हणजे मुळात श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये जे सार सांगितलं आहे त्याचा अर्थ हा खरा आणि परिपूर्ण सखोल असा आहे की कर्म करणे तुमच्या हाती आहे, त्या कर्माचा मिळणारा अधिकार तुमच्या हाती नाही. म्हणजेच काय की आम्ही कर्म करू शकतो, पण त्या कर्माचं फळ नेमकं आपल्याला काय मिळेल हे भगवत कृपा ठरवते, असा भावार्थ त्याच्या मागे आहे. आणि प्रत्येक कर्म हे फळाची अपेक्षा ठेवूनच केलं जातं. फळाची अपेक्षा न ठेवता केलं गेलेलं कर्मसुद्धा व्यर्थ ठरतं. हे सत्य विसरता कामा नये. आणि नेमकी याच वैचारिक घालमलीत मनाची कोंडी आणि कुचंबना करून घेत आयुष्य जगत असताना सतत अपयश आणि नैराश्य वाट्याला येत राहणे, ही समस्या समजा जाणवत असली, किंवा जिथे देवधर्म, दानधर्म या बाबतीत काही धन खर्ची करण्याचा मुद्दा येतो, तिथे मनात खूप खोलवर विचार मन करू लागतं आणि ते करण्यापासून स्वतःला दूर ठेवतं, वंचित ठेवतं. परंतु आनंदोत्सव कुठल्याही प्रकारचा, कुठलेही निमित्त साधून साजरा करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार न करता स्वतःकडून निरर्थक स्वरूपात मोठ्या प्रमाणात स्वतःच्या धनाचा खर्च होत राहणे. त्या खर्ची होणाऱ्या धनामध्ये जवळ पुरेसं धन नसेल तर त्याबाबतचे ऋण काढून, कर्ज काढून तो आनंदोत्सव साजरा करूशी वाटणे. मग तो स्वतःचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, नवीन मराठी वर्षाचा आरंभ असू देत, इंग्रजी वर्षानुसार नवीन वर्ष चालू होता असू देत, किंवा कुठल्याही प्रकारचा विवाह सोहळा असू देत, आनंदोत्सवाला फक्त कुठलं तरी निमित्त हेरून मोठ्या प्रमाणात कुठलाही विचार न करता धन खर्च करूशी वाटणे. त्यातून जो आनंद मिळवायचा असतो, अपेक्षित असतो, तो पूर्ण समाधान न देणारा समोर येतो. त्याला तो आनंदोत्सव साजरा करते वेळीच काहीतरी गालबोट लागतं दुःखाचं, किंवा जरी तो आनंदोत्सव साजरा झाला यशस्वीरित्या तरी त्यातूनच पुढे दीर्घकाळ त्रास देणारं काहीतरी दुःख प्रकट होतं. हे सगळं जर असं आयुष्यामध्ये घडत असेल की नाही, तर त्या सर्व प्रकारच्या प्राक्तनाच्या दूषित पार्श्वभूमीमध्ये नेमकं आपल्याकडून काय करायचं राहत आहे, आपण नेमकं काय केलं पाहिजे, याची तर वाट तुम्हाला या प्रवचनातून सापडणार आहेच आहे. पण एरवी मनामध्ये तुलनात्मक नजरेतून जे काही मनात सूर तुमचे प्रकट होत असतात की नाही,
की आता अमुक एखादा व्यक्ती काही देवधर्माचं करत नाही तरीसुद्धा त्याच्याकडे वैभव संपन्नता धनधान्य सगळं भरभरून धनाढ्य स्थितीचा आस्वाद घेताना तो दिसतो आहे. मग देवधर्म करणं कितपत गरजेचं आहे? प्रश्न असा आहे की कोण कुठल्या प्रकारचे देवधर्माची काही कर्म करतात किंवा त्यांनी काय केलेलं असतं हे सगळं तुम्हाला दिसत नाही, समजलं नाही म्हणजे त्यांनी केलं नाही असं होत नाही. पण तरीसुद्धा अवतीभोवतीच्या थोड्या दूषित पार्श्वभूमीचं अनुकरण करून अंधश्रद्धेपोटी तुम्ही नको त्या गोष्टी ज्या केल्या गेल्या नाही पाहिजेत त्यासुद्धा तुम्ही कुठलाही विचार न करता करत राहण्याला प्राधान्य देता, स्वतःची फरफट करून घेता आणि निराशा अपयश पुन्हा कुरवळत बसता. असं जेव्हा जाणवत असतं की नाही तुम्हाला आयुष्यामध्ये, तेव्हा तुम्ही नेमके कुठे कमी पडत आहात आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या इच्छापूर्तीसाठी ध्येयपूर्तीसाठी तुम्ही काय करणे गरजेचे आहे खऱ्या अर्थाने याबाबतचे आत्तापर्यंत तुम्हाला ठाऊक नसलेले मोठे रहस्य सविस्तर स्वरूपात या प्रवचनातून ऐकायला मिळेल आणि तुम्हाला हवा असलेला आनंद कसा प्राप्त करून घ्यायचा तोही यशस्वीरित्या याची अचूक व गरजेची वाट तुम्हाला सापडेल. हा तुमचा फायदा होईल हे मी अगदी श्री नवनाथ महाराज आणि आई श्री सप्तशृंगी मातेच्या साक्षीने सांगतो आहे. कारण सध्याचे कलियुगामध्ये या भूतलावर या धरतीवर आपल्या सर्वांप्रमाणेच ते सुद्धा येथेच वास्तव्याला आहेत. श्री नवनाथ महाराज अदृश्य स्वरूपात येथेच भ्रमंती करून लोककल्याण अखंडित करीत आहेत आणि श्री सप्तशृंगी माता तर राहिलाच सप्तशृंगगडावर आहे नाशिकमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात. बाकीच्या बहुतांशी देवीदेवता म्हणजे चिरंजीवी दैवत सोडली तर बाकी सर्व देवीदेवता या ब्रह्मांडात आकाशामध्ये त्यांच्या लोकामध्ये वास्तव्य करतात. त्यामुळेच सप्तशृंगी देवीचा कृपा चमत्कार लवकर अनुभवायस येतो हे सत्य आहे. असो, या प्रवचनातून मला स्वतःला काय फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काय व कसा फायदा होणार आहे हे मी प्रवचन सुरू करण्यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. आता कोणाकडून काहीही मोफत विनामोबदला घ्यावयाचे नसते हा सृष्टीचक्राचा सिद्धांत गुरुकृपेने मी उत्तम प्रकारे जाणतो आहे. अगदी आपल्याला जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायूसुद्धा सृष्टीतील हवेमधून आपण जेव्हा श्वसनाद्वारे शोषून घेतो की नाही तेव्हा त्याच्या मोबदल्यात आपल्यालाही लगेच आपल्या शरीरातील श्वास पुन्हा बाहेर सृष्टीला अर्पण करावा लागतो. हे मी जाणून आहे. त्यामुळे आत्ता या प्रवचनाचे समयी मी तुमचा वेळ जरी घेत असलो तरी तो मोफत न घेता त्याच्या मोबदल्यात मला माझ्या गुरुकृपेने लाभलेले तुमचे संपूर्ण हित साधून देणारे रहस्यमयी सार सांगणार आहे. यामध्ये अतिशयोक्ती ठरणार नाही एवढे मी आवर्जून सांगू इच्छितो आहे. आत्ता या क्षणी समजा तुमचा आणि माझा काही परिचय जरी नसला किंवा आपण एकमेकांना प्रत्यक्ष ओळखत जरी नसलो तरी आजच्या प्रवचनाच्या निमित्ताने आपण एकमेकांना जे भेटत आहोत की नाही याचा आपल्या गतजन्माशी विशिष्ट विश्वासार्हतेचा संबंध असणे निश्चित आहे. कारण तुमच्याशी माझा स्वतःचा परिचय नसताना देखील
तुमचे कल्याण सर्वांगीण स्तरावर व्हावे अशी सद्भावना माझ्या मनात येणे आणि गुरुकृपेने मला लाभलेल्या शिदोरीच्या साह्याने माझ्या हातून हे सत्कर्म घटित होत असताना तुमच्या आयुष्यातील या वळणावर तुम्ही आत्ता माझ्या समोर असणे, अप्रत्यक्षपणे येणे, आपण एकमेकांसोबतच वर्तमान जीवनात या पृथ्वीवरचे, धर्तीवरचे रहिवासी बनणे, यांमधून आपली एकमेकांसोबत आपल्या मागील जन्मांची नाळ जोडलेली असल्याचे प्रकर्षाने सिद्ध होत आहे. त्यामुळे मी तुमच्या ओळखीचा किंवा परिचयाचा आहे वा नाही हा मुद्दा येथे अगदीच गौण स्वरूपाचा आहे. असो, पुढे आता संपूर्ण प्रवचन आपापल्या आवश्यकतेनुसार लक्षपूर्वक ऐका आणि स्वतःचे हित साधून घेण्याचा, नीट ऐका, स्वतःचे हित साधून घेण्याचा मनापासून प्रयत्न करा, एवढेच सांगून पुढे प्रवचनाला आरंभ करतोय. जय श्री सीताराम, जय माँ सप्तशृंगी. गुरुदेव श्री सद्गुरु कृष्णनाथ महाराज की जय हो. साष्टांग दंडवत, सादर प्रणाम, राम राम. आजचे हे प्रवचन तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कुलदैवताला समर्पित आहे. आपापल्या कुलदैवताचे या क्षणी मानसपूजेतून मनातले मनात स्मरण करून प्रत्येकाने आजच्या प्रवचनातील हा भाग, तुम्हाला आत्तापर्यंत ठाऊक नसलेली यातील काही महत्त्वपूर्ण रहस्य लक्षपूर्वकपणे संपूर्ण ऐकावी आणि लक्षात ठेवून त्याचे सार आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने संलग्न करण्याच्या प्रयत्नात राहावे. आत्ता हे तुमच्याच प्रत्येकाचे फायद्याचे असलेले रहस्यमयी सार संपूर्ण ऐकण्यासाठी तुमचा जेवढा वेळ तुम्ही देणार आहात, हाच वेळ तुमच्या पुढील संपूर्ण उर्वरित आयुष्याचा कालखंड आनंद प्राप्तीच्या व्याप्तीने भरलेला ठरण्याच्या दृष्टीने कामी येईल, यात तीळ मात्र शंका नाही. कुलदैवत म्हणजे काय हे प्रथम नीट समजून घ्या. तुमच्या कुळाचा उद्धार करण्याची अनुमती आणि जबाबदारी ज्या दैवताकडे आहे ते दैवत म्हणजे तुमचे प्रत्येकाचे कुलदैवत. संपूर्ण 33 कोटी देवी देवतांमध्ये भगवंताने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या प्रत्येक देवी देवतांवर सोपविलेल्या आहेत. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर सूर्यदेव संपूर्ण सृष्टीला दिवसाचे प्रहरात प्रकाशमान ठेवून ऊर्जा, चैतन्य पुरवण्याची जबाबदारी पार पाडतात. चंद्रदेव रात्रीच्या अंधकारात सृष्टीला सौम्य प्रकाशमानातून शीतलता प्रदान करतात. पवनदेव सृष्टीला प्राणवायू पुरवण्याची जबाबदारी पार पाडतात. वरुणदेव जल देण्याची जबाबदारी पार पाडतात. अशाच प्रकारे कुलदैवतावर जबाबदारी असते ती तुमच्या कुळाचा उद्धार करण्याची. तुमचा प्रत्येकाचा आत्मा शरीर धारण करून येथे भूलोकी जन्म घेण्याचे आधीपासूनच तुमचे कुलदैवत येथे उपस्थित असते. म्हणजेच तुमच्या कुलदैवतासोबतची तुमची संलग्नता, तुमचा असलेला संबंध हा तुमच्या जन्माचे आधीपासूनच आहे हे लक्षात घ्या. ज्या गावामध्ये तुमचा जन्म होतो तेथील असणारे ग्रामदैवत म्हणजे तेथील सर्व गावकरी मिळून ज्या दैवताचा उत्सव साजरा करत असतात ते दैवत
आणि तुमचे असणारे कुलदैवत हे दोन्ही एकच असतात असे प्रत्येकाचे बाबतीत लागू होतेच असे नाही. तुमच्या बाबतीत ग्रामदैवत आणि कुलदैवत हे दोन्ही वेगवेगळे सुद्धा असू शकतात. तुमच्या वडिलोपार्जित भक्ती परंपरेतून सातत्याने पिढीजात तुमच्या कुळामध्ये तुमच्यापर्यंत अचूक कुलदैवत आपोआप पोचले जात असते. त्यामुळे दैवता आणि कुलदैवत यातील फरक लक्षात घेणे गरजेचे ठरते. कुलदैवता व्यतिरिक्त असणाऱ्या इतर देवी देवता ही तुमची श्रद्धास्थाने कोणतीही असू शकतात, परंतु ते तुमच्या कुलदैवताचे स्थान घेऊ शकत नाहीत. त्यामुळे कुलदैवत सोडून तुम्ही या भूतलावरची 68 तीर्थ, 4 धाम, सर्व बाकीची तीर्थक्षेत्रीची यात्रा जरी केली तरी ती निष्फळ ठरते. हे मनावर कोरून ठेवा सर्वजण. तुमचे श्रद्धास्थान म्हणून तुम्ही कोठेही अन्य देवी देवतांशी संलग्न होऊन त्यांची मनोभावे रात्रंदिवस तुम्ही कितीही पूजा, आराधना, साधना, अनुष्ठान, मंत्रजप काहीही केले तरी ते तुम्हाला तुमच्या कुलदैवताला त्यांचे चरणी अर्पण करावे लागते मानसपूजेतून. आणि मग तुमचे कुलदैवतच ते सर्व काही संबंधित असणाऱ्या इष्टदेवतापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडत असते. म्हणजे कुलदैवताशिवाय दुसरीकडे तुम्ही तुमची श्रद्धा थेट स्वतःच पोचवू शकत नाही हे तुमच्या लक्षात आले असेलच. उलट पक्षी बाकीचे काहीही तुमच्या हातून हो ना हो, पण कुलदैवत सदैव तुम्ही प्रसन्न ठेवणे आणि प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न केलेत तरी तुमच्या जीवनात तुम्ही आनंदाची अनुभूती भरभरून घेत राहाल यात शंकाच नाही काही. कुलदैवत हे तुमच्या आमच्यासाठीच अतिमहत्त्वाचे आणि अत्यावश्यक आहे असे नाही. आपले बजरंगबली, हनुमान, एकमेव रामदूत असणारे चिरंजीवी दैवत त्यांचे कुलदैवताशिवाय पान हलत नाही. कसे ते लक्षपूर्वक ऐका. उदाहरण म्हणून थोडे संक्षिप्त स्वरूपातच सांगतो, कारण रामायणातील दृष्टांत सविस्तर सांगायला वेळ वाढेल आणि महत्त्वाचा आपल्याला कुलदेवीचे महात्म्याशी निगडीत बाजूला वेळ कमी पडेल म्हणून. असो, रावणाने सीतामातेला कपटनीतीद्वारे पळवून नेल्याच्या नंतर सीतामातेचा शोध घेण्याच्या प्रवासात मध्ये ज्यावेळी मोठा जलाशय समुद्र आडवा आला तेव्हा संबंधित सर्वांमध्ये मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होऊन बसले. त्यावेळी सुग्रीव महाराजांनी बजरंगबलींना म्हणजे हनुमानजींना सुचवले की तुमच्याकडे उड्डाणविद्या जन्मताच आहे, त्यामुळे तुम्ही हवेत उड्डाण करून या वाटेतील हा समुद्र सहजपणे ओलांडून जाऊ शकता. मग त्याप्रमाणे हनुमानजींनी हवेत उड्डाण करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली, पण काही केले हवेत उड्डाण करण्यात त्यांना यशच येईना. त्यावेळी तेथे त्यांच्यासोबत असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. स्वतः बजरंगबलीसुद्धा चिंताग्रस्त झाले. त्यांना त्यांचे नेमके काय आणि कुठे चुकते आहे हेच समजेना. तेव्हा जांबुवंत महाराज त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी बजरंगबलींना विचारले की तुम्ही श्री गणेशाचे स्मरण केले का? हनुमानजींनी हो केले म्हणून सांगितले. मग विचारले माता पित्याचे स्मरण केले का? तर हनुमान म्हणाले केले आहे. पुढे जांबुवंतांनी विचारले कुलदैवताचे स्मरण तुम्ही केले आहे का? तेव्हा मात्र हनुमानजींचा चेहरा ओशाळला. त्यांनी हात जोडून जांबुवंतांची माफी मागितली आणि म्हणाले माझ्याकडून तेच नेमके मी विसरलो होतो. त्यापुढे मग बजरंगबलींनी त्यांचे कुलदैवत असणाऱ्या
वरुण देवांचे स्मरण करून हवेत उड्डाण करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हाच ते सहजपणे हवेतून उड्डाण करून वाटेतील तो समुद्राचा अडथळा पार करून तो समुद्र ओलांडून जाण्यामध्ये यशस्वी होऊ शकले. सांगण्याचे तात्पर्य काय, जर बजरंगबली सुद्धा कुलदैवताशिवाय यशस्वी होऊ शकत नसतील तर तुम्ही आम्ही तर कोणीच नाही. त्यामुळे तुमचे श्रद्धास्थान म्हणून अन्य इष्टदैवत कोणतेही असले तरी कुलदैवतच अतिमहत्त्वाचे आहे हे ध्यानात ठेवूनच आयुष्य जगणे गरजेचे आहे. ही बाब प्रत्येकाने विचारात घेतली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, दादा जर फक्त आपले कुलदैवतच अतिमहत्त्वाचे आहे म्हणून तुम्ही सांगत आहात, मग आपण बाकीचे देवी देवतांचे जे काही करतो त्याचा उपयोगच होत नाही का? मनातील या शंकेचे निरसन म्हणून इतके स्मरणात ठेवायचे की श्रद्धापूर्ण भक्तिभावाने अन्य सर्व आपल्याला प्रिय असलेल्या देवी देवतांचे सर्व काही करा, पण ते आपल्या कुलदैवताचे चरणी समर्पण भावातून अर्पण करा. तरच ते संबंधित इष्टदैवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांचे सुद्धा आशीर्वाद विशिष्ट कृपा तुम्हाला लाभत राहील आणि ती कृपा तो आशीर्वाद सुद्धा तुम्हाला तुमच्या कुलदैवतामार्फतच तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचेल. मात्र अट एकच आहे, ती म्हणजे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कुलदैवताला प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. तसे पाहायला गेले तर तुमच्या कुलदैवताशिवाय असणाऱ्या प्रत्येक देवी देवतांमध्ये सुद्धा तुमचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहेच. कमकुवत कोणीच नाही, परंतु ती अनुमती आणि जबाबदारी केवळ तुमच्या कुलदैवताकडेच भगवंताने दिलेली आहे, सोपविलेली आहे. याचा केव्हाच विसर पडू द्यायचा नाही. आता आपण अत्यंत गंभीर स्वरूपाच्या रहस्याकडे वळूयात. मला भेटणाऱ्या बहुतांशी व्यक्तींचा सूर मला असा निदर्शनास येत असतो की त्यांचे म्हणणे असते, दादा आम्ही आमच्या कुलदैवताचे खूप काही करतो. दरवर्षी यात्रा पण आम्ही न चुकता करतो. यात्रेच्या दिवशी दरवर्षी कुलदैवताचे दर्शन घ्यायला जातो, तेथे नैवेद्य अर्पण करतो. पण तरीसुद्धा आम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी, समस्या, अपयश, दुःख, कष्ट सारखे चालूच आहेत दादा. त्यामुळे मग मनात येत राहते की कुलदैवताचे एवढे करून सुद्धा काही उपयोग का होत नाही. असे निराशावादी सूर जेव्हा लोकांचे तोंडून मी ऐकतो तेव्हा 95% लोक सरासरी आपल्या कुलदेवीला कळत नकळतपणे कमी महत्त्व देत असल्याचे किंवा विसरल्याचे प्रकर्षाने सिद्ध झाल्याचे जाणवते. त्यामुळे या प्रवचनातील इथून पुढचा शब्दांशब्द लक्षात ठेवण्याच्या हेतूने जर तुम्ही ऐकलात आणि त्यानुसार केले तर तुमच्या भाग्याचा उदय म्हणजे तुमचा भाग्योदय आतापासूनच झाला असे मानण्यात काही गैर ठरणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आनंद प्राप्तीचे एकमेव सर्वात मोठे रहस्य म्हणजे कुलदेवीची प्रसन्न कृपादृष्टी हेच आहे. केवळ आपल्या कुलदैवतालाच प्रसन्न ठेवल्याने पूर्णता लाभत नाही, तर पूर्णता येते ती आपल्या कुलदेवीला प्रसन्न ठेवल्याने. कारण कुलदेवी म्हणजेच शक्ती आहे आणि शक्तीशिवाय स्वतः शिवसुद्धा अपूर्ण आहेत. शिवमध्ये
इकार म्हणजे शक्ती आहे. इकार म्हणजे ती ईची मात्रा जर नसेल तेथे तर शिवसुद्धा शव म्हणजेच प्रेत ठरतात. यावरून शक्तीशिवाय पूर्णत्वच नाही हे तुमच्या लक्षात आले आहे. संपूर्ण सृष्टीचक्र हा जगत संसार सर्व काही शक्तीमार्फतच क्रियाशील आहे, सातत्याने. कारण ही सृष्टी उत्पत्ती होण्याआधी प्राकट्य झाले ते आदिशक्तीचेच. हा उगम प्रत्येकाने केव्हाच विसरता कामा नये. आणि प्रत्येकाची कुलदेवी ही आदिशक्तीचेच अंशात्मक स्वरूप आहे हे प्रत्येकाने आपापल्या मनावर कोरूनच ठेवले पाहिजे. आणि प्रत्येकासाठी सर्व प्रकारच्या आनंद प्राप्तीसाठी तेच अतिगरजेचे आहे. आता प्रत्येकाची कुलदेवी ही आदिशक्तीचे अंशात्मक स्वरूप कसे ते नीट समजून घ्या. ज्यावेळी आदिशक्तीचे प्राकट्य झाले त्यावेळी तिने तेथे उपस्थित असलेल्या ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महेशदेव म्हणजेच महादेव या तिघांना शक्ती अंश विभागून प्रदान केला. तो अशा प्रकारे की ब्रह्मदेवांना श्री महासरस्वती, विष्णुदेवांना श्री महालक्ष्मी आणि महेशदेवांना श्री महाकाली असे तिघांनाही शक्ती अंशाने पूर्णत्व बहाल केले. पुढे याच तिन्ही शक्तींच्या स्त्रोतामधून अंशात्मक स्वरूपात अन्य देवी रूपांची उत्पत्ती होत गेली व त्या देवी रूपातीलच कोणी एक देवी कोणाची न कोणाची कुलदेवी बनलेली आहे. अगदी सोप्या आणि सुटसुटीत शब्दात तुम्हाला याची फोड करून सांगितली. आता याच आदिशक्तीचे निर्गुण निराकार असे सर्वव्याप्त स्वरूप म्हणजे दुर्गा माता, जिचे प्राकट्य नवदुर्गा स्वरूपात 9 रूपातले आहे हे तुम्ही जाणता आहातच. या ब्रह्मांडामध्ये दुर्गा माता जेथे राहते तिचे ते लोक म्हणजे मणिद्वीप. जसे शिवबाबांचे शिवलोक, विष्णुदेवांचे विष्णुलोक म्हणजे वैकुंठ लोक, गणपती बाप्पांचे गणेश लोक, तसे दुर्गा मातेचे लोक म्हणजे मणिद्वीप हे आहे. परंतु आपल्या सर्वांसोबतच या भूलोकामध्ये याच धर्तीवर राहत असलेले आदिशक्तीचे सगुण साकार स्वरूप म्हणजे आपली श्री सप्तशृंगी देवी आहे. आणि ही सप्तशृंगी माता आपल्यासोबतच या भूतालावर राहते. कोठे तर सप्तशृंगगडावर नाशिकमधील वणी येथे आपल्या महाराष्ट्र राज्यात. तेथे मातेचे जे शक्तिपीठ आहे ते स्वयंभू स्वरूपात आणि 18 हातांच्या प्रचंड रूपात 8 फूट उंचीच्या अस्तित्वात आहे. असे एकमेव शक्तिपीठ आहे जे देवीच्या 51 शक्तिपीठांमध्ये सर्वांगीण स्तरावर अद्भुत चमत्कारांनी वलयांकित असलेले, या भूलोकाला लाभलेले सर्वात मोठे वरदान आहे. ही सप्तशृंगी देवी सप्तशृंगगडावरच राहते. तिचे लोक म्हणजे हे भूलोकच आहे. कारण तिचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी जेवढा वेळ उघडे ठेवले जाते तेवढा वेळ ती सप्तशृंगी माता गाभाऱ्यामध्ये दर्शनार्थींना आशीर्वादाचा लाभ देण्याकरिता हजर असते. आणि रात्रीचे प्रहरी गडावरील जेथे जलगुफा आहे तेथे ती विश्रांतीसाठी जाते. त्यामुळे मातेची ती विश्राम गुफा
सुद्धा सप्तशृंग गडावरच आहे. त्यामुळे तुमचे आमचे भाग्य अतिशय थोर आहे. एवढी महान देवी म्हणजे मोठ्या आईसाहेब म्हणजे बडी मातारानी आपल्या प्रांतात आपल्यासोबत राहिला आहे आणि तिचा आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या कुलदेवीशी कसा घनिष्ठ संबंध आहे ते आता नीट जाणून घ्या. श्री मोठ्या आईसाहेबांचा उदे उदे. श्री बडी मातारानी की जय हो. श्री सप्तशृंगी माता की जय हो. तुम्हा सर्वांना केव्हा ना केव्हा तरी देवीची आरती म्हणताना किंवा ऐकताना महिषासूर मर्दिनी हे नाम आढळले असेलच. हे महिषासूर मर्दिनी नाम ज्या देवी अवताराचे आहे ती देवी म्हणजेच आपली श्री सप्तशृंगी देवी आहे. महिषासूर नावाचा अत्यंत बलशाली असा राक्षस आसूर असा सामर्थ्यवान होता की त्याने त्याच्या तपोबलाचे सामर्थ्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले होते आणि त्याने ब्रह्मदेवांकडून असे वरदान प्राप्त करून घेतले होते की देव दानव दैत्य यांपैकी कोणीच त्याचा अंत करू शकणार नाही. आणि याच वरदान प्राप्तीच्या बळावर त्याने या भूलोकी क्रूरपणाचा उच्छाद मांडला होता. त्यावेळी सर्व देवसुद्धा चिंताग्रस्त झाले आणि देवादी देव महादेवांकडे गेले सृष्टी संरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी. तेव्हा महिषासुराकडे असलेले ते वरदान विचारात घेऊन महादेवांनी ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्यासोबत चर्चा केली व तिघांची शक्ती एकत्र करून महाशक्ती निर्माण करण्याचे ठरविले. त्यानुसार महादेवांची शक्ती म्हणजे श्री महाकाली, ब्रह्मदेवांची शक्ती म्हणजे श्री महासरस्वती आणि विष्णुदेवांची शक्ती म्हणजे श्री महालक्ष्मी या तिन्ही शक्तींचा एकत्रित संगम करून प्रचंड महाशक्ती स्वरूप उत्पन्न झाले. 18 हातांनी युक्त असलेले हे प्रचंड महाशक्ती स्वरूप आणि त्या शक्तिरूपाला महादेवांनी त्यांचे त्रिशूल, विष्णुदेवांनी त्यांचे सुदर्शन चक्र अशा प्रकारे 18 प्रमुख देवतांनी त्यांची प्रमुख अस्त्रशस्त्र प्रदान केली. त्यामध्ये यमदेवांनी सुद्धा त्यांच्याकडील अस्त्र मातेच्या त्या स्वरूपाला प्रदान केले. हा प्रचंड महाशक्तीचा महासंगम भूलोकी अवतरित झाला आणि तो 7 शिखरांच्या पर्वतांमध्ये प्रकट झाला. आता शिखर म्हणजे शृंग आणि 7 म्हणजे सप्त, म्हणून मातेच्या त्या सगुण साकार अवताराला श्री सप्तशृंगी हे नाम प्रचलित झाले व त्या पर्वतगडाला सप्तशृंगगड हे नाव लागू झाले. तेथेच श्री सप्तशृंगी देवीने महिषासूर राक्षसाचे शिर कापून त्याचा वध केला. त्यामुळे श्री सप्तशृंगी देवीला महिषासूर मर्दिनी हे नाम प्राप्त झाले. आणि महत्त्वाचे म्हणजे सृष्टीच्या संरक्षणासाठी लोककल्याण निरंतर चालू ठेवण्यासाठी श्री सप्तशृंगी देवी 18 हातांनी युक्त अशा प्रचंड महाशक्तिशाली स्वयंभू स्वरूपातच सप्तशृंगगडावर कायमस्वरूपी स्थिरावली. तेथीलच निवासिनी श्री सप्तशृंग निवासिनी बनून अखंडित राहिलेली आहे. सप्तशृंगगडाचे शिखरावर वर्तमानात आज तेथे मातेच्या दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येकाला ज्या कीर्तिध्वजाचे दर्शन घडते
त्या ठिकाणीच मातेने महिषासुराचे शीर म्हणजे मुंडके कापून हातात घेतले होते. तेथे ध्वज लावण्यासाठी जाण्याची जी वाट, जो रस्ता आहे, तो श्री सप्तशृंगी मातेनेच एका पुण्यवान गवळ्याला दाखवून दिला आणि त्याच्या कुळामध्येच पुढे तेथे ध्वज लावण्यासाठी संबंधित व्यक्तीला माता तिथपर्यंत पोचण्याची वाट दाखवित असते. ती वाट शोधण्याचे आत्तापर्यंत इतर बुद्धिमान संशोधकांनी, संशोधनकर्त्यांनी अनेक वेळा प्रयत्न करून पाहिले. अगदी हेलिकॉप्टरचा देखील वापर करून प्रयत्न केले गेले, परंतु कीर्तिध्वजापर्यंत जाण्याचा रस्ता अद्याप कोणीच शोधू शकण्यात यशस्वी होत नाही. असे अनेक अद्भुत चमत्कार आहेत सप्तशृंगगडावर. अशी ही चमत्काराचे दुसरे नाव असणारी श्री सप्तशृंगी देवी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कुलदेवीचे मूळ स्थान आहे. कारण श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली या 3 महाशक्तींचा एकत्रित महासंगम म्हणजे श्री सप्तशृंगी देवी आहे. हे तुम्हाला समजले आहेच. आणि या 3 महाशक्तींपैकीच कोण्या एका शक्तीचं अंशात्मक स्वरूपातील एखादं देवी रूप ही तुमची आमची कोणती ना कोणती कुलदेवी आहे. म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या कुलदेवीचे मूळ श्री सप्तशृंगी देवी आहे. सगुण साकार स्वरूपात नवदुर्गांच्या 9 रूपातील प्रत्येकी 2 हातांसह एकूण 18 हातांनी युक्त अशी प्रचंड माता असलेली श्री सप्तशृंगी देवी ही मूळ आहे. आणि त्या मुळाशी संबंधितच पुढे वरील झाडाचे बुंदका, खोड, फांद्या, पाने, फुले, फळे असा अनेक देवी रूपांचा अंशात्मक भाग या भूतलावर सर्व व्याप्त झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कुलदेवीला प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या कुलदेवीचे मूळ स्थान असणाऱ्या श्री सप्तशृंगी देवीला शरणागत होऊन संलग्न होणे हे अत्यंत गरजेचेच आहे. ज्या प्रकारे एखाद्या झाडाला किंवा रोपाला टवटवीत बहारदार ठेवण्यासाठी नियमितपणे त्याला त्याच्या मुळाशी पाणी घालावे लागते, केवळ त्याचे पानांवर, फांद्यांवर पाणी शिंपडत राहिल्याने पूर्ण हेतू साध्य होत नाही. हे तुम्हा प्रत्येकाला समजण्या इतपत तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात. त्यामुळे आपल्या कुलदेवीची अखंड प्रसन्न कृपादृष्टी लाभत राहण्याकरता आपण आपल्या प्रत्येकाच्या कुलदेवीचे मूळ स्थान असलेल्या श्री सप्तशृंगी देवीची सेवा म्हणून काही ना काहीतरी करीत राहणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपल्या प्रत्येकाच्या चालू वर्तमानातील जन्माचा अविभाज्य घटक असलेल्या श्री सप्तशृंगी देवीचा महिमा सांगणारी अनेक रहस्य श्री सप्तशृंगी चालीसा पठन करताना, वाचताना किंवा ऐकताना आपल्याला समजतात. पण त्याचबरोबर आपली कुलदेवी आपल्यावर विशेष प्रसन्न कृपादृष्टीसुद्धा ठेवते. त्यामुळे
श्री सप्तशृंगी चालिसा प्रत्येकाने नियमित वाचली पाहिजे आणि त्यासोबत श्री रामनाम चालिसा सुद्धा वाचली पाहिजे. कारण रामनामाशी आदिशक्तीचा घनिष्ठ संबंध आहे. आदिशक्तीच्या ललाटी म्हणजे कपाळावर राम नाम लिहिलेले आहे. आणि विशेष म्हणजे या दोन्ही चालिसा दररोज वाचण्यासाठी केवळ 10 मिनिटांचा वेळ द्यावा लागतो, जास्त नाही. श्री नवनाथ महाराजांची कुलदेवी असलेली श्री सप्तशृंगी देवी तुम्हांपैकी कोणाची कुलदेवी असेल तर मात्र तुम्ही विशेष भाग्यवान आहात बरं का. मी श्री शहाजी ढेंगळे नावाचा व्यक्ती आता या प्रवचनातून श्री सप्तशृंगी मातेचे रहस्य जरी सांगत असलो तरी माझी स्वतःची कुलदेवी श्री लक्ष्मी आई आहे हे मी आवर्जून येथे सांगू इच्छित आहे. कारण मी स्वतः माझ्या कुलदेवीचे मूळ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीची थोडीफार सेवा हातून घडत राहण्याच्या प्रयत्नात असल्यानेच माझी कुलदेवी श्री लक्ष्मी आईने कृपा केली आणि माझ्या हातून श्री रामनाम चालिसा ही रामनामाची चालिसा लिहिली गेली. त्याचबरोबर श्री सप्तशृंगी चालिसा ही श्री सप्तशृंगी मातेची चालिसा सुद्धा लिहिली गेली काही वर्षांपूर्वी. या दोन्ही चालिसांची रचना माझ्या हातून झाली आहे हे मी स्वतःच्या मोठेपणाबाबत सांगू इच्छित नाही, तर आपण आपल्या कुलदेवीच्या मुळाशी संलग्न झाल्यानेच मी अनेकांचे विशेष मार्गदर्शन करण्यासाठी कृपापात्र ठरलो. अखंडितपणे लोककल्याणार्थ काहीतरी सत्कर्म करीत राहण्याचे सौभाग्य मला लाभले. श्री नवनाथ महाराजांचे आशीर्वाद, गुरुदेव श्री सद्गुरू कृष्णात महाराज गुरूंची कृपा तर आहेच, पण जन्माचे खरे सार्थक पूर्णतः माझे कुलदैवत श्री रघुजी बुवा आणि कुलदेवी श्री लक्ष्मी आई यांचे प्रसन्न कृपादृष्टीनेच साध्य होत आहे. हे प्रामुख्याने स्वतःचेच उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगू इच्छित आहे अगदी मनापासून. प्रत्येकाला दैवी कृपा सहजतेने लाभत राहावी अशी सदिच्छा मनामध्ये बाळगून मी सातत्याने सेवाकार्य करतोच आहे. परंतु प्रत्येकाला जाऊन भेटणे किंवा प्रत्येकासाठी वेळ देऊन त्यांना भेटायला बोलावणे याला सुद्धा एक विशिष्ट मर्यादा आहे. त्यामुळे श्री सप्तशृंगी चालिसा आणि श्री रामनाम चालिसा या दोन्ही चालिसांची पुस्तके प्रसाद रूपाने प्रत्येकाला घरोघरी पोचविणे, मंदिरांमध्ये वाटप करण्याचा प्रयत्न करीत राहणे, अशा प्रकारचे सेवाकार्य मी माझे इतर सहकारी गेली काही वर्षांपासून सातत्याने करीत आहोत. पण हे सामूहिक स्तरावरील मोठे सेवाकार्य आहे. कारण आज आपल्या भारत देशाची लोकसंख्या 140 करोड इतकी असून त्यामध्ये हिंदू सनातनी वर्ग जवळजवळ 80 करोड लोकसंख्येचा आहे, असे शासकीय सर्वेक्षणाचे वास्तव आहे. त्यामुळे हाती घेतलेले हे सेवाकार्य काही दिवसांपुरते मर्यादित स्वरूपात राहणारे नसून हे अखंडित चालणारे आहे. त्यामुळे सध्याच्या जन्मातील आयुष्यभर जरी हे करीत राहण्याचा प्रयत्न केला
तर हे पूर्ण होणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे पुढे सुद्धा हे चालूच राहावे आणि दैवी कृपेने अनेकांचे कल्याण नव्हे तर परम कल्याण होत राहावे सातत्याने, असा विशेष प्रयत्न आहे या सेवा कार्यामधून. श्री सप्तशृंगी चालिसा आणि श्री रामनाम चालिसा प्रत्येकासाठी आपापल्या कुलदैवताची विशेष कृपा प्राप्त करून घेण्याचा अतिशय सोपा मार्ग या सेवा कार्यातून आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे, देत आहोत. आतापर्यंत लाखो लोकांपर्यंत या दोन्ही चालिसांची पुस्तके प्रसाद रूपाने पोचविण्यात गेल्या काही वर्षांपासून यश लाभत आहे. त्याचे काही पुरावे तसेच दोन्ही चालिसांची गायनबद्ध रूपात प्रदर्शित झालेली गीते, गाणी आणि प्रत्येकाला अत्यावश्यक असणाऱ्या ज्ञानाच्या इतर प्रवचनांचे व्हिडिओ, हे सर्व काही तुम्हाला यूट्यूब, गुगलच्या माध्यमातून पाहता येईल. त्याकरिता यूट्यूबवर आमचे जे चॅनल आहेत त्यापैकी श्री नवनाथ सत्वतीर्थ या नावाने एक चॅनल आहे. राम नाम महिमा सेवा मंडळ या नावाने दुसरे चॅनल आहे. भक्ती TV 9 या नावाने तिसरे चॅनल आहे. शहाजी ढेंगळे चालिसा रचनाकार या नावाने नवीन चॅनल सुरू केलेले आहे. त्यासोबतच राम नाम महिमा सेवा मंडळ नावाने फेसबुक पेज व इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एकंदरीत सर्व अंदाज येऊ शकेल. या सेवा कार्याद्वारे श्री रामनाम चालिसा व श्री सप्तशृंगी चालिसा ही दोन्ही पुस्तके छापण्याकरिता प्रिंटिंगचा खर्च, पोस्टल सर्व्हिसचा, कुरिअर सर्व्हिसचा खर्च, म्हणजे पोस्टाने, कुरिअरने दूरवर वितरण करण्यासाठी लागणारा खर्च, विविध मंदिरांमधून भक्तगणांमध्ये वाटप करताना यात्रा खर्च, प्रवास खर्च इत्यादी अशा अनेक प्रकारच्या खर्चाकरिता सातत्याने आम्हाला आर्थिक स्तरावर पाठबळाची आवश्यकता भासते. दोन्ही चालिसांची पुस्तक विक्री करून तो जो मार्ग आहे तो उपलब्ध करून अशा धर्मकार्याचे आणि सेवा कार्याचे व्यावसायीकरण हातून होऊ नये अशी सद्भावना ठेवून हे सेवा कार्य करीत आहोत. त्यामुळे या प्रवचनाच्या माध्यमातून मी आपणास नम्र विनंती करू इच्छितो आहे की आपणही आपापल्या कुलदेवीच्या सेवेचा एक भाग समजून आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार आपणास जेवढे शक्य होईल त्या प्रमाणात तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असलेल्या बँक खात्यावर अवश्य आर्थिक सहकार्य पाठवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या स्वतःसोबत इतरांचेही कल्याण व्हावे अशा सद्भावनेतून जी काही धनाची रक्कम तुम्ही या खात्यावर पाठवू शकाल त्याने तुम्हालाही विशेष दैवी कृपा लाभेल हे निश्चित आहे. हे सेवा कार्य अखंडित करीत राहण्यामागे वैयक्तिक कीर्ती, ख्याती, प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू बिलकुल नाही किंवा अशा प्रकारे व्यवसाय किंवा अर्थार्जन करणे हे छुपे उद्दिष्ट त्याहून नाही. कारण अशा मलिन सरणीच्या विचाराने जर मी हे सेवा कार्य करण्याचे मनात ठरवून बसलो असतो
तर श्री सप्तशृंगी मातेने या सेवा कार्याचा उगम असलेल्या श्री रामनाम चालीसा आणि श्री सप्तशृंगी चालीसा या दोन्ही चालीसा ज्या कधी काळी या भूतलावर अस्तित्वातच नव्हत्या, त्या दोन्ही रचना माझ्या हातून करवून घेतल्याच नसत्या. त्यामुळे पुढील आत्तापर्यंतचा हा एवढ्या दीर्घ कालखंडाचा सेवा कार्याचा प्रवास देखील होऊ शकला नसता, हे तुम्हालाही समजू शकते आहे. आजपर्यंत देवीची 51 शक्तिपीठं, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, 11 मारुती मंदिरं, भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख तीर्थक्षेत्र, केदारनाथ असो किंवा 144 वर्षांनंतर आलेला प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावरचा पूर्ण महाकुंभमेळा उत्तर प्रदेशमधला, तेथे सुद्धा या दोन्ही चालीसा प्रसाद रूपाने भरभरून वितरित करणे यशस्वी होऊ शकले. प्रिंटिंग खर्च, डाक सेवेचा खर्च, कुरिअर सेवा, यात्रा प्रवास खर्च अशा अनेक खर्चांसह घरोघरी दोन्ही चालीसा मागणाऱ्या इच्छुक भाविकांना त्यांच्या पत्त्यांवर घरपोच पाठविताना, मंदिरांमध्ये वाटप करताना कुलदेवी हा एकच शब्द स्मरणात ठेवून सेवा कार्य योग्य समाधानात अखंडित जरी चाललेले असले तरी कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना कसे लाभान्वित करता येईल असाच विशेष प्रयत्न करीत आहोत आम्ही. केवळ श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला नाशिकमध्ये सप्तशृंग गडावर रोजचे 1.5-2 लाख भाविक येतात. अयोध्या येथील श्री राम जन्मभूमीतील श्रीरामांचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये रोजचे 3-4 लाख भाविक येत असतात. अशा मंदिरांमध्ये जरी दोन्ही चालीसांची पुस्तके प्रसाद रूपाने वाटायची म्हटलं तरी मोठी खर्चिक बाजू आहे. त्यामुळे तुम्ही पाठवलेली आर्थिक सहकार्याची मदत चांगल्याच कामी येणार आहे. या सेवा कार्यामध्ये दान स्वरूपात काही रक्कम तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या खात्यावर पाठवून देताना या आपल्या पैशाचे पुढे काय होईल असा प्रश्न जेव्हा मनात येईल की नाही, तेव्हा इतकेच स्मरणात असू द्या की कुलदेवीच्या सेवेद्वारे ही रक्कम दान करीत आहोत, डोनेट करीत आहोत. म्हणजे याचा गैरवापर करणाऱ्याला शिक्षा द्यायला, त्याच्यावर लक्ष ठेवायला अन्य दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द शक्ती आहे, जिच्या क्रोधाने महिषासुरासारख्या वरदान प्राप्त जीवाचे सुद्धा मुंडके शिर छाटले गेले. असो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हा सर्व बंधू भगिनींना माझी अशी नम्र विनंती आहे की कोणत्याही कारणास्तव जरी तुम्ही या सेवा कार्यासाठी काही रक्कम पाठवू शकला नाहीत तरी हरकत नाही. त्याबद्दल मनामध्ये कुठल्या प्रकारची अस्वस्थता ठेवण्याचे कारण नाही. परंतु तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून तुम्ही तुमच्या स्वतःसाठी श्री रामनाम चालीसा आणि श्री सप्तशृंगी चालीसा ही दोन्ही पुस्तके घरपोच मिळण्यासाठी तुमचा पत्ता अवश्य सांगा. दोन्ही पुस्तके प्रसाद रूपाने तुम्हाला अवश्य मिळतील. त्याचे नियमित वाचन करा. फक्त 10 मिनिटे लागतात त्यासाठी. त्याने तुमची कुलदेवी तुमच्यावर अखंड प्रसन्न राहीलच
आणि तुम्हाला सर्व प्रकारचा आनंदसुद्धा तिच्या कृपेने लाभत राहील, यात तीळ मात्र शंका नाही. आता एक मुद्दा विशेष करून तुम्हाला सांगूशी वाटतो आहे, तो असा की हे प्रवचन तुम्हाला पुन्हा जसा वेळ मिळेल तसा तुमच्या वेळेच्या अनुकूलतेनुसार वारंवार अनेकदा ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या मेंदूला ज्या प्रकारे स्मरणात ठेवण्याचा भाग आहे, त्याचप्रमाणे विस्मरण होण्याचा, विसर पडण्याचा देखील भाग आहे. त्याचबरोबर पुन्हा पुन्हा ऐकताना नवविधा भक्तीच्या 9 प्रकारातील श्रवण भक्ती केल्याचे विशेष पुण्यफळ लाभते आणि आपल्याला न समजलेल्या काही बाबी सुद्धा पुन्हा व्यवस्थित संपूर्णपणे लक्षात येतात. मी माझे आजचे हे प्रवचन आपल्या सर्वांच्या, प्रत्येकाच्या, सर्व कुलदेवींच्या चरणी श्रद्धापूर्वक भक्तिभावाने अर्पण करतो आहे व तुम्हालाही हात जोडून नम्र विनंती करतो आहे की आपण सुद्धा इतर सर्वांच्या कुलदेवींचा आदरपूर्वक सन्मान ठेवून हा प्रवचनाचा व्हिडिओ इतर सर्वांसोबत शेअर करीत राहण्याचा अवश्य प्रयत्न करावा. अगोदर स्वतःचे भले झाल्याच्या नंतर मग जगाच्या भल्याचे पाहू, असा संकुचित विचार अज्ञानापोटी मनात न ठेवता या प्रवचनाचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा नक्की प्रयत्न करा. त्याने आपण आपल्या कुलदेवीला विशेष प्रिय ठरतो. कारण तुम्ही तुमच्या कुलदेवीला जसे ओळखता की नाही, तशी तुमची कुलदेवी तुम्हाला ओळखते का, हा प्रश्न खूप खोलवर विचारात घेण्यासारखा आहे. त्यामुळे तुमच्या कुलदेवीने तुम्हाला ओळखण्या इतपत तिच्यासोबत घनिष्ठ ओळख वाढवण्यासाठी प्रत्येकानेच विशेष असे कर्म करीत राहणे गरजेचे आहे. हे तुम्हाला समजेल अशा सोप्या सरळ भाषा शैलीतील आजचे प्रवचन जर खरोखरीच लाभदायक व गरजेचे वाटले असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या कुलदेवी प्रित्यर्थ सेवाभाव म्हणून या सेवा कार्याच्या वाटचालीमध्ये स्क्रीनवर दिसत असलेल्या बँक खात्यावर आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार जमेल तेवढी रक्कम आर्थिक सहकार्य म्हणून, मदत म्हणून, दान म्हणून, डोनेट स्वरूपात अवश्य पाठवण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. जय श्री सीताराम. श्री मोठ्या आई साहेबांचा उदे उदे. श्री बडी माता रानी की जय हो. श्री सप्तशृंगी माता की जय हो. जय माँ सप्तशृंगी. आई सप्तशृंगी माता की जय हो. मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ जड़ बिहारी.
रामलल्ला यांची अयोध्या ह्या ठिकाणी स्थापना होणार आहे आणि त्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून प्रत्येक भाविक असेल किंवा नागरिक हे तयारी करत आहेत आणि पाहू शकता की हे श्री राम नाम चालीसा असं हे मार्बलवर कोरून थेट महाराष्ट्र पुणेतून जे आहे ते अयोध्या या ठिकाणी घेऊन जाणार आहेत आणि पुणेतील प्रतिष्ठान जे आहे त्यांनी ही तयारी केलेली आहे आणि हे मुंबई घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे अयोध्यासाठी निघणार आहेत. 25 जणांचा हा ग्रुप आहे. आमच्याबरोबर काही लोक आहेत यांनी ही तयारी केलेली आहे. काय बोलणार, काय तयारी केली? नमस्कार, जय श्रीराम. हे आहे श्री रामनाम महाराजांची चालीसा, ज्याच्यामध्ये राम नाम महाराजांचं म्हणजे जे रामरायांचं नाव आहे, जे रामरायांच्या प्रकटाच्या आधी पण त्याचं अस्तित्व होतं, रामरायांच्या प्रकटानंतरही आणि सृष्टी आहे तोपर्यंत ते चालू आहे असं नाम महाराज, त्याचं महत्त्व आणि महात्म्य सांगणारी रामनाम चालीसा आहे. हे बजरंगबली हनुमानजी महाराजांचं द्वादश नाम आहे. असं हे एकत्रित याला राम मंदिरात स्थापन करण्याची आणि आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्याची पूजा करण्याची या कारणासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आमच्या इतर गाड्या मार्गस्थ आहेत वाटेत आणि आपण किती जण एकूण आणि आम्ही 27 लोक आहोत. आणि याची जर तयारी म्हणताल तर आम्ही हे कार्य गेली 2 वर्ष झालं, पण ह्या इव्हेंटची याची सुरुवात मी गेले 15 दिवस. नेमकं अयोध्यामध्ये कुणाबरोबर तुम्ही चर्चा? हो, अयोध्यामध्ये आम्ही विनंती आमची श्री अध्यक्ष राम मंदिर निर्माण समिती आणि महासचिव श्री राम मंदिर विश्वस्त अयोध्या श्री चंपतजी राय आणि श्री नृपेंद्रजी मिश्रा यांच्याबरोबर आमची विनंती आम्ही काय बोलले त्यांनी सांगितलं आनंदाने तुम्ही घेऊन या, आपण त्या वेळेप्रमाणे तिथं जागेप्रमाणे जिथं असेल तिथं आपण त्याला स्थापन करू. आपली संस्था काय काम करते? आमचं देवस्थान आहे श्री नवनाथ महाराजांच्या आशीर्वादावर ज्यात नाथांचं वास्तव्य आहे, तिथं नाथांचं अस्तित्व आहे. हे देवस्थानाचं आमची आणि याच्यातनं लोक कल्याणाकरिता लोकांची जागृती करिता श्री रामनाम चालीसा नाम महाराजांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आणि लोकांपर्यंत पोहोचवायची सेवा चालू. धन्यवाद. जय श्रीराम. इरफान शेख साहेब. राम नाम चालीसा. राम नाम तुम्ही सगळं बरं चालेल. यस सर. रामनाम चालीसा घेऊन पुण्यातील एक संस्था मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेली आहे. आपलं TV9 मध्ये स्वागत आहे. आपण रामनाम चालीसा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलात काय? श्री नवनाथ महाराजांचं वास्तव्य असलेलं हे श्री नवनाथ सत्वतीर्थ पुणे येथे स्थापन आहे आणि या देवस्थानाकडून लोकार्पण गेली 2 वर्ष आम्ही रामनाथ महाराजांच्या नावाचं महत्त्व सांगणारी, नावाचं महात्म्य सांगणारी ही चालीसा लोकांपर्यंत भेट स्वरूपात ही पोहोचवतो. आज याला स्थान आम्हाला मिळालं जे अयोध्येत राम मंदिर बनत आहे. त्या मंदिरात ज्या दगडात ते बनते आणि त्याच दगडामध्ये जी बनवून मार्बलमध्ये ती आज तिथं स्थापन केली जाणार आहे. आणि महाराष्ट्र राज्याकडनं आमच्याकडनं ही भेट चाललेली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते आता पूजा केली जाईल आणि आम्हाला त्या दिशेला नक्की रामनाम चालीसा त्याचं वैशिष्ट्य काय? हां, रामनाम चालीसेमध्ये नाम महाराजांचं जे महत्त्व आणि महात्म्य आहे ते सांगितलं गेलेलं आहे. याच्या आणखी एक खास गोष्ट अशी की याच्या आधी युगनयुग घडून गेली, पण याच्या आधी कधीही याचा निर्माण झालेला नाही. ही पहिली वेळ आहे की ज्या वेळेला याचा निर्माण झालेला आहे. रामनाम महाराजांची चालीसा, रामनाम चालीसा. ही जी चालीसा आहे ती मार्बल बनवत आलेली आहे, त्याबाबत काय? हे त्या मंदिराची जशी मंदिराला साजेसं, राम दरबाराला साजेसं असावं त्या पद्धतीत ती बनवली आहे. त्यासाठी त्या ह्याच्यात बनवली. साधारण किती दिवस वगैरे लागले बनवायला? आम्हाला 15 दिवसाचा कालावधी लागला. आता आपण अयोध्येत जाणार आहे. हो. आपण कसं जाणार आहे त्याबाबत काय? हे काय, ही आमची वाहनं आहे. आम्ही एकूण 27 लोक आहोत आणि आमची वाहनं ऑलरेडी 3 वाहनं पुढं आमच्या सामानाचे पुढं गेलेली आणि आम्ही काही वाहनं इकडे आलोय. जे आमच्या संस्थेचे संचालक आम्ही सगळे आपल्यासोबत अजून काही जण ठीक चाललेले आहेत. आपण देखील चाललेलं आहे. तर रामनाम चालीसा घेऊन काय सांगा? आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला हे मार्ग बनलोय आम्ही हे सगळे घेऊन जाण्यासाठी
आणि या सगळ्या याचं शब्दात मांडता येणार नाही अशी भावना आहे माझी की रामनाम चालीसा हे आजपर्यंत तुम्ही गुगलवर जरी तुम्हाला कुठेही रामनाम चालीसा असं काही सर्च होणार अस्तित्वातच नाही. हे सर्व म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी हे रामनाम चालीसा असं बनलेली आहे आणि ती आम्ही घेऊन जातो आणि काही वर्षाला तिथे आम्हाला स्थान मिळणार आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आपल्याला अयोध्येला पण चालला तर किती दिवसाचा हा प्रवास असणार आहे? आता हा पुढचा 6 दिवसाचा प्रवास आहे आपण अयोध्येला आम्ही आज रात्रीच निघणार आहोत. आम्ही आज श्री एकनाथ शिंदे यांना भेटू त्यांच्या हस्ते पूजा करू धन्यवाद. आपण पाहू शकतो की रामनाम चालीसा घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याची विधिवत पूजा करून ही अयोध्येसाठी आम्ही घेऊन जाणार आहोत अशी प्रतिक्रिया येथील संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आजचा मी रवी खरा TVN मराठी मुंबई. जय श्रीराम. जय श्रीराम. हो बाकीच्या द्यायला गेला. अयोध्येमध्ये रामाची स्थापना होणार आहे आणि यासाठी संपूर्ण देश हा उत्साही आहे, आनंदी आहे आणि महाराष्ट्रात रामनाम चालीसा ही थेट मार्गस्थ होणार आहे अयोध्येच्या दिशेनं. सध्या आपण आहोत वर्षा बंगल्याच्या बाहेर, जिथं मार्बलवरती या रामनाम चालीसेचं संपूर्ण लिखाण कोरीव काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हनुमान वादनाम याचं सुद्धा लिखाण करण्यात आलेलं आहे आणि या गाड्या ज्या आपण माझ्या मागे बघताय या गाड्यांच्या मदतीनं या गाड्यांनी तब्बल 6 दिवसांचा प्रवास करत अयोध्या गाठलं जाणार आहे आणि तिथं रामलल्लाचं दर्शन घेतलं जाणार आहे. संपूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस असणार आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं ही रामनाम चालीसा साकार करण्यात आली? मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात, काय एकूण माहिती आहे? आज जय श्रीराम. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याची पूजा केली जाईल आणि आपण महाराष्ट्र राज्याकडनं ही रामनाम चालीसा अयोध्येत श्री रामरायांचा जो दरबार निर्माण होत आहे त्या दरबारात त्याला स्थापन करण्यासाठी घेऊन चाललेलो आहे. त्याचं स्थापन होण्यासाठी तिथलं प्रशासन आणि तिथले जे मुख्य अधिकारी आहेत त्यांचंही अमूल्य बहुमूल्य असं सहकार्य आम्हाला लाभत आहे. त्यांनी आम्हाला जसं स्पष्ट केलेलं आहे तुम्ही घेऊन आल्यावर आपण तिथली जागेचं नियोजन ठरवू की कुठल्या जागेत ते हे करणार स्वरूपाचा प्रवास आहे. आणि याबद्दल जर सांगायचं तर ही रामनाम महाराजांची चालीसा याआधी जगात कुठेही अस्तित्वात आलेली नाही. ही गुरुदेव श्री सद्गुरू कृष्णनाथ महाराज आणि गुरुवर्य यांच्या माध्यमातून नाथांच्या कृपा आशीर्वादातून आम्हाला सगळ्यांना भाग्य लाभलं की लोकांपर्यंत पोहोचवायची सेवा आम्ही करतोय याच्यामध्ये. आणि ही गेली 2 वर्ष आमची सेवा होती, त्याला आज मोठं उदाहरण मिळालं आणि हे रामरायांच्या दरबारात स्थापन होत आहे. तिचं हे रूप आहे जे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो, आपण पाहू शकतो. तर नक्कीच अयोध्येमध्ये थेट महाराष्ट्रातनं पुण्यातनं अशा पद्धतीची रामनाम चालीसा पोहोचते हा आपल्यासाठी अभिमानाचा मुद्दा नक्कीच आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या संपूर्ण मार्गाला या संपूर्ण प्रवासाला सुरुवात होणार आहे आणि तब्बल 6 दिवसानंतर महाराष्ट्राकडनं एक आगळी वेगळी भेट रामलल्लाच्या दरबारामध्ये साकार करण्यात येणार आहे. रजनीश जाधवसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बघू शकतो की श्री राम नाम चालीसा लिहून आहे आणि हे चालीसा अयोध्येत लागणार आहे. पूर्ण मार्बलचा वापर करण्यात आले आहे. पुण्यातून हे पूर्ण प्रतिष्ठान आले आहे. 5 ते 6 गाड्या आहेत आणि आज संध्याकाळी ते अयोध्येला निघणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हे पूर्ण प्रतिष्ठान अयोध्येला निघणार आहे आणि पुण्यातून 15 ते 20 लोक आज रात्री अयोध्येला रवाना होतील आणि 22 तारखेला अयोध्येच्या कार्यक्रमात सहभागी होते. माझ्यासोबत काही ते प्रतिष्ठानचे पदाधिकारी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ तर कधी निघणार, तुम्ही कधी अयोध्येला निघणार आहे? मी आज रात्रीच निघतो आहे. त्यांनी एकदा पूजन केलं की आम्ही तातडीने नेमकं तुम्ही कुठून आलेले आहे आणि किती लोक आहेत आणि कसा तुमचा एकूण दौरा असेल? आम्ही पुण्यातून आलो आहे. आमचं श्री नवनाथ सर्वतीर्थ असं देवस्थान आहे. 9च्या नवनाथांचं वास्तव्य असलेलं श्री नवनाथ सर्वतीर्थ असं आमचं एक ट्रस्ट आहे, मंदिर आहे तेच. आणि आदिगुरु कैलाशनाथ बाबा हे एक मंदिर आहे आमच्या इथे. ह्या 2 मंदिराच्या वतीने आम्ही इथे श्री रामनाम चालीसा याच्याबद्दल आता
रामनाम चालिसा नेमकं काय आणि कसं बनवलंय आपण यांच्याशी जाणून कसं बनवले तुम्ही ही रामनाम चालिसा चे गुरु त्यांच्याकडनं शुभम ही रामनाम चालिसा ब्रह्मांडात याच्या आधी कधीही नव्हती, तिथं निर्माण झाला. जसं हनुमानजी महाराजांची हनुमान चालिसा आहे, इतर देवी देवतांची चालिसा आहे, तसं नाम महाराज म्हणजे नाम महाराजाचं महत्त्व आणि महात्म्य लोक उद्धाराकरता लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता इथं निर्माण झालेलं आहे आणि त्याचं स्थापन आज रामनामच्या दरबारात होत आहे. आम्हाला त्याचं भाग्य आहे की आम्हाला याची एक संधी मिळाली की याचं म्हणजे माध्यम बनवू शकलो आणि आम्ही त्या आनंदाने आता तिथं पोहोचवतो आहे. तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, किती वाजता भेट घेणार आहे? आता त्यांचं आता ही बैठक चालू आहे, ते झाल्यानंतर नक्कीच आपण बघू शकतो पुण्यातून हे शिष्टमंडळ आणि प्रतिष्ठान आलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते अयोध्येला रवाना होईल. कॅमेरापर्सन दीपक सोबत मी आवेश तांबे, साम टीव्ही, मुंबई. पुण्याच्या कोथरूडमधून श्री नवनाथ सत्वतीर्थ प्रतिष्ठान जाणार अयोध्येला. रामनाम चालिसा लिहिलेल्या मार्बलचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजा करून ते प्रतिष्ठान अयोध्येला नेणार. श्री रामचंद्र जी महाराज के भरे दरबार में विभीषण ने ताना मारा, ऐ बजरंगी क्या तेरे मन में भी राम है? हनुमान जी ने श्री राम का नाम लिया और सीना फाड़ा, बोले ले देख जय श्री राम। नहीं चला बाण व्यंग के ऐ विभीषण, ताना ना सह पाऊं, क्यों तोड़ी है ये माला, तुझे ऐ लंकापति बतलाऊं। मुझ में भी है तुझ में भी है, सब में है समझाऊं। मुझ में भी है तुझ में भी है, सब में है समझाऊं। ऐ लंकापति विभीषण ले देख, मैं तुझको आज दिखाऊं। और वीर बजरंगी ने सीना चीर दिया और बोले ले देख जय श्री राम। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। मेरे राम मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए बस। मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए। राम सिया राम सिया राम
सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय हरि अनंत हरि कथा अनंता कहहि सुनहि बहु विधि सब संता राम रतन धन जो कोई पाए जीवन भर रामायण गाए मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदसु अजर बिहारी राम सिया राम जय जय 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 सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय महाशिवरात्रि का दिन शुभ सबको, महाशिवरात्रि का दिन शुभ सबको, महाशिवरात्रि का दिन शुभ सबको। हर हर शिव शंकर रटने को आता, ओ हर हर शिव शंकर रटने को आता, हर हर शिव शंकर रटने को आता। श्री राम नाम चालीसा। श्री शिवपुत्र पार्वती नंदन गणपति की, गुरुदेव श्री
सद्गुरु कृष्णनाथ महाराज की, श्री सद्गुरु वक्रतुंड महाराज की, श्री शंकर पार्वती की, श्री नवनाथ महाराज की, श्री राम नाम महाराज की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, श्री सीता माता की, श्री अयोध्या राम जन्मभूमि की, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री रामलल्ला की जय। श्री रामलल्ला। दोहा। श्री कृष्णनाथ गुरु शरण आधार, कुल देवी देवता करो सब सुधार। राम नाम की महिमा पार, चरण में राम राम करो स्वीकार। सीताराम सुन लीजिए पुकार, अज्ञानी हो भवसागर से पार। छुड़ाओ दुख और संकट से पार, हनुमान की जय। राम नाम से उद्धार। चौपाई। आदि गणेश बताए प्रथम राम नाम, शिव जान कर सुनाए आदि शक्ति को जय राम। विष्णु कहे शिव को सुन के तुरंत श्री राम, आदि शक्ति हर्षित होई सुनकर राम नाम। शिव गले में पूरे विष को रोके, बने नीलकंठ महामंत्र राम नाम लेके। श्री राम के साथ बने महारुद्र, राम निरंतर जप कर वायु पुत्र। सीता माता के होकर सुपुत्र, हुए चिरंजीवी राम नाम से अंजनी पुत्र। राम में ब्रह्मा विष्णु महेश समाया, इस नाम में ही प्रणव ओम भी आया। सब देवी देवताओं पर राम की छाया, सब कुछ उन्होंने राम नाम से ही पाया। सृष्टि है पूरी प्रभु राम की माया, राम नाम में ब्रह्मांड समाया। राम नाम महाराज का सहारा जो पावे, विजयी होवे जहाँ वह जावे। राम नाम जब जीभा पर आवे, शौक और ताप को तुरंत मिटावे। भय दुख संग संकट
नहीं सतावे। जो कोई मन में राम नाम गावे, उल्टा नाम भी राम राम बोल कर ब्रह्म बने वाल्मीकि श्री राम से मिलकर। भाव कुभाव से जो जपे राम नाम, तुलसीदास कहे बनेंगे सारे बिगड़े काम। स्वामी रामदास पाए सामने प्रभु श्री राम, जपे निरंतर श्री राम। जय राम जय जय राम। सगुण साकार निर्गुण निराकार एक ही राम। कबीर को गुरु नानक सबका मंत्र राम राम। उच्चारण करे जो राम नाम का मन ही मन में, धन संपत्ति पाए वह सदा रह कर सुख में। नमस्कार। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या श्रीराम जन्मभूमीमध्ये प्रभू रामलल्लांचा जो प्राणप्रतिष्ठेचा अत्यंत शुभ दिवस आहे, त्या शुभ दिवसाचं औचित्य गाठून त्या दिवसाच्या आगमनापूर्वीच आपण सर्वजण आपल्या हातावर त्यांचं रामनाम गोंधून, म्हणजे रामनामाचा थोडक्यात टॅटू काढून त्या दिवसाच्या आगमनासाठी सज्ज राहूयात, जेणेकरून आपण सर्वांना प्रभू रामचंद्रांची विशेष कृपा लाभेल। त्यांचं रामनाम आपल्या प्रत्येकाने आपल्या हातावर गोंधून टॅटू काढून त्याचं सर्वांना चित्रीकरण करून दाखवावं, जेणेकरून तुमच्या माध्यमातून प्रत्येकाला रामनामाचं दर्शन तुमच्या हातून घडवता येईल आणि प्रभू रामचंद्रांची विशेष कृपा प्राप्त करता येईल। जय श्री राम। राम राम। हमें अपने बच्चों को, बेटा हो या बेटी हो, उनको समझाना चाहिए कि हमारे अपने कुलदेवता और कुलदेवी प्रसन्न होने पर, प्रसन्न रहने पर ही हमें अपने जीवन में सभी तरह की आनंद की अनुभूति होती है। और आनंद भरे जीवन के लिए कुलदेवता और कुलदेवी की प्रसन्नता ही सबसे बहुत ज़रूरी है। यदि कुलदेवता कुलदेवी नाराज रहे तो जीवन में कई सारी समस्याएं और परेशानियों का सामना करना पड़ता है। इसलिए कुलदेवता और कुलदेवी को कायम प्रसन्न रखना जरूरी है और इसका आसान उपाय है यह रामनाम चालीसा। देखिए, और यह श्री सप्तशृंगी चालीसा, यह दोनों चालीसा रोज पढ़नी चाहिए। इसे पढ़ने सिर्फ 10 मिनट का समय लगता है। जय श्री सीताराम। राम राम। यदि आप भगवान के किसी भी नाम का जाप करते हैं, संकीर्तन करते हैं, भजन करते हैं, सुमिरन करते हैं, भगवान के अनंत नामों में से किसी भी नाम से आप जुड़े हुए हैं, तो भगवान के नाम की चालीसा, मतलब श्री राम नाम चालीसा, जिसके बारे में इस वीडियो में अभी आपने सुना, कुछ जाना उसके बारे में, वो श्री राम नाम चालीसा नियमित रूप से पढ़ना बहुत आवश्यक है आपको, तो क्योंकि आप भगवान के नाम का जाप करते हैं, भगवान के नाम से जुड़े हुए हैं। तो श्री राम नाम चालीसा का नियमित रूप से यदि आप पाठ करना आरंभ करते हैं तो आपके नाम जाप में
मंत्र जाप में आपकी रुचि बढ़ेगी, एकाग्रता बढ़ेगी और उसके माध्यम से ही भगवत कृपा से आपको जो लाभ घटित होते जाएंगे वो जीवन में आनंद, खुशी और समृद्धि देने वाले रहेंगे। और इतना ही नहीं, आपके कुलदेवता भी आपके वश में रहेंगे। ऐसी महिमा है श्री राम नाम चालीसा की, जो आपने अभी इस वीडियो में जानी है विस्तार से। दूसरी बात, इस धरती पर देवी माता के 51 शक्तिपीठ है प्रमुख, और ये देवी माता के 51 शक्तिपीठों की कृपा बैठे बैठे आसानी से प्राप्त करने का जो जरिया अभी आपने जाना है इस वीडियो के माध्यम से, वो जरिया है श्री सप्तशृंगी चालीसा। श्री सप्तशृंगी चालीसा का यदि आप नियमित रूप से पठन आरंभ करते हैं, श्री सप्तशृंगी चालीसा नियमित रूप से पढ़ते हैं, तो इससे इस धरती के 51 शक्तिपीठों की कृपा तो आपके ऊपर बनी रहेगी कायम, और आपकी कुलदेवी भी आपके वश में रहेगी, आप पर सदैव संतुष्ट रहेगी। और यही जरूरी है, आपके कुलदेवता कुलदेवी इन दोनों की प्रसन्नता आपके लिए कितनी जरूरी है, इसी बात को आपने इस वीडियो में जाना है, समझा है। जीवन के हर एक आनंद की प्राप्ति के लिए, हर एक इच्छा पूर्ति करने के लिए कुलदेवता कुलदेवी की कृपा पाना अत्यंत जरूरी है। और श्री रामनाम चालीसा, श्री सप्तशृंगी चालीसा, ये दोनों चालीसा पढ़ने में प्रति 5-5 मिनट मतलब 10 मिनट का समय लगता है, लेकिन इस 10 मिनट में आप धर्म, अर्थ, काम, मोक्ष इन चारों स्तरों पर पूरी तरह से सफल होंगे, ये इसमें कुछ भी संदेह नहीं है। इसलिए मैं शाहजी ढेंगले आपसे फिर एक बार यही नम्र निवेदन करूंगा, श्रद्धापूर्वक नमन करते हुए, कि मुझको जो कुछ भी श्री नवनाथ महाराज की कृपा से, उनकी सेवा में रहते हुए उनके आशीर्वाद से, मेरे गुरुदेव की कृपा से, गुरु ज्ञान से जो कुछ भी सिद्धि सत्व प्राप्त हुआ है, उसको पूरी तरह से लोक कल्याण हेतु सेवा भाव रूप से, सेवा कार्य के स्तर पर जो समर्पित करते हुए जो कुछ भी मेरा निरंतर प्रयास चालू है, उस सेवा कार्य के प्रयास में आप अपनी अपनी आर्थिक क्षमता अनुसार अवश्य आर्थिक सहयोग देने का, आर्थिक मदद भेजने का प्रयास कीजिए। आपने स्क्रीन के ऊपर जो कुछ भी बैंक अकाउंट डिटेल्स देख रहे हैं, उसके ऊपर अवश्य धनराशि भेजने का प्रयास करें। जिस सेवा कार्य के बारे में आपने अभी जाना है, समझा है, उस सेवा कार्य के कुछ अनमोल क्षण भी इस वीडियो के माध्यम से आपने देखे हैं। अभी सबूत के तौर पर माने तो कई सालों का प्रयास है जो निरंतर चलते आ रहा है। इसमें से कुछ गिने चुने अनमोल क्षण, अनमोल पल आपने देखे इस वीडियो में, लेकिन उसके साथ ही जो हमारा मंदिर है, श्री नवनाथ महाराज का मंदिर है, महाराष्ट्र राज्य के पुणे में कोथरूड परिसर में, कोथरूड में श्री नवनाथ सत्व तीर्थ नाम से मंदिर है। अभी उसके साथ ही हमारा जो दूसरा मंदिर है शिव बाबा का, आदि गुरु कैलाशनाथ शिव बाबा मंदिर, ये दोनों मंदिरों का थोड़ा बड़े स्वरूप में निर्माण करने का भी प्रयास हम कर रहे हैं। ये दोनों मंदिर के
नियमित सेवा के जो कुछ भी खर्च है, उन खर्चों में भी आप जो धनराशि भेजेंगे, आप जो आर्थिक मदद भेजेंगे, वो काम आती है। श्री नवनाथ महाराजांच्या चरणी बसून आणि आई श्री सप्तशृंगी मातेच्या सान्निध्यात स्वतःच्या कुलदैवत देवीच्या साक्षीने मी इतकेच सांगू इच्छितो आहे आपल्या सर्व बंधू भगिनींना की आत्तापर्यंतचा हा संपूर्ण व्हिडिओ जो काही तुम्ही पाहिलात, त्यातील जे काही सगळं ऐकून घेतलेलं आहे तुम्ही, त्यातून एकच सार जे निघतंय की नाही महत्त्वाचं, त्यात ज्या सेवा कार्याचा उल्लेख तुम्ही ऐकला त्यातून तुम्हाला फक्त तुमच्या कुलदैवताची कुलदेवीची प्रसन्न कृपादृष्टी अखंड लाभत राहील आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तिगत जीवनातील सर्व समस्या, अडीअडचणी, दुःख, संकट दूर होऊन प्रत्येक इच्छापूर्ती होत राहील, इतकाच मर्यादित लाभ नाही, तर तुम्ही या सेवा कार्याला तुमच्या आर्थिक उत्पन्नातील काही प्रमाणात धनदान केल्याने, धन खर्ची करून आर्थिक मदत केल्याने इतरांच्या सुद्धा कुटुंबातील व्यक्तिगत जीवनातील दुःख दूर होऊन त्यांना आनंद प्राप्तीचा लाभ होत राहणार आहे आणि त्याचे श्रेय दैवी कृपेच्या अनुषंगाने तुम्हालाच मिळणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। दुसरं म्हणजे जी आर्थिक मदत तुम्ही पाठवता की नाही, त्यातून श्री रामनाम चालीसा म्हणजे भगवंताचे नाम, राम नाम घराघरामध्ये पोचतं आहे, म्हणजे भगवन नामाची सर्वात मोठी सेवा करण्यात तुमच्या जवळचं धन खर्च होत आहे। अशा भगवन नामाचा इथून मागे प्रत्येक युगात प्रचार प्रसार करण्यासाठी, त्याचं महात्म्य या भूलोकी पसरवण्यासाठी, लोककल्याणासाठी भगवंताने अनेक मोठमोठे साधू, संत, महंत, ऋषीमुनी, तपस्वी जन्माला घातले या भूतलावर, पण तेवढं सगळं न करता देखील केवळ आपल्या आर्थिक उत्पन्नातून काही प्रमाणात आर्थिक मदत या सेवा कार्याला करून आपण नामसेवेचं सर्वात मोठं मिळणारं पुण्यफळ लाभ पदरी पाडून घेत आहोत। हा सर्वात मोठा लाभ आहे यातला। साधं लक्षात घ्या की हा संबंध जन्म म्हणजे हे लाभलेले आयुष्य अगदी संपले तरी शेवटच्या क्षणी काय आहे, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है किंवा राम बोलो, म्हणजे शेवटी सुद्धा अंतिम काय आहे तर नाम, आणि अशा नामाच्या सेवेसाठी या जन्मात, या आयुष्यात काहीतरी हे नाम घराघरात पोचत राहावं, लोककल्याणार्थ त्याचा लाभ होत राहावा, या अनुषंगाने श्री रामनाम चालिसेच्या सेवेसाठी, त्याचबरोबर श्री सप्तशृंगी मातेच्या म्हणजे आदिशक्ती महामायेच्या सेवेसाठी जे काही धन तुम्ही आर्थिक मदतीच्या स्वरूपात खर्ची करत आहात, श्री नवनाथ सत्वतीर्थाच्या बँक खात्यावर पाठवून, त्यातून एक निश्चित मोठा फायदा अजून आहे दुसरा। कोणता? की आता तुमच्या देहात जो आत्मा वास्तव्याला आहे त्याचं या जन्मातील या भूलोकीचं कार्य आटोपल्याच्या नंतर जो पुढचा प्रवास आहे की नाही, त्या प्रवासातला टप्पा धर्मराजाचं म्हणजे यमदेवांचं जे काही स्थान आहे, तिथे जर प्रश्न विचारला गेला की नाही की आत्तापर्यंतच्या आयुष्यात तू सर्वात चांगलं म्हणता येईल असं केलेलं कर्म कोणतं, तर अगदी आत्मविश्वासाने त्वरित सांगता येईल की मी भूलोकी मला लाभलेल्या जन्मात
नामसेवेसाठी, भगवान नामसेवेसाठी, राम नामसेवेसाठी माझ्या आर्थिक उत्पन्नातून धन खर्ची केलेलं आहे. भगवान नामाची सेवा केलेली आहे, आदिशक्तीची सेवा केलेली आहे, श्री सप्तशृंगी चालीसा घराघरात पाठवण्यात मदत करून हे सांगता येईल. कारण आपण जसं एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी तयारी करतो की नाही, जवळ जायचं असेल तर 1 दिवस आधी तयारी, खूप दूर जायचं असेल तर आठवडाभर आधी तयारी, परदेशात जायचं असेल तर महिनाभर आधी तयारी. पण या आत्म्याला इथला प्रवास संपून पुढच्या प्रवासाला जिथे कुठे जायचं आहे त्याची तयारी काय केली आहे आपण आत्तापर्यंत. मुळात मृत्यू या शब्दाचा विसर पडतोय, ते दूर असू देत, पण पुढची तयारी काय. आत्ता खूप पैका अडका धन संपत्ती ऐश्वर कमवलं हे सगळं खरं आहे, त्या कमवण्याच्या प्रयत्नातच आयुष्यातला प्रत्येक श्वास व्यतीत होतो आहे, तेही खरं आहे. पण पुढची तयारी काय, तर ती तयारी ही या सेवा कार्यात हातभार लावल्याने निश्चितपणे होत राहणार आहे. त्याची फलश्रुती ही शब्दातीत नाही, कल्पनेच्याही पलीकडची आहे. असो, मी फार अजून तुमचा वेळ घेत नाही. मी इतकंच सांगेन की यथाशक्ती श्री रामनाम चालीसा, श्री सप्तशृंगी चालीसा प्रत्येक घराघरात पोचतं होईल. प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख दूर होऊन आनंद प्राप्ती होत राहील. या सेवा कार्यामध्ये, धर्म कार्यामध्ये अवश्य तुमचा समावेश असू देत, सहयोग असू देत सातत्याने. कारण यात केवळ इतरांसाठीच आपण करीत आहोत अशातला भाग नाही. हे स्वतःसाठी म्हणून कसं केलं पाहिजे हे मी आत्ता तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात सांगितलं. याचं स्मरण ठेवून मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छितो की आग्रह जरी नसला तरी श्रद्धाभावाने स्वतःसाठी का होईना, स्वतःच्या कुटुंबासाठी का होईना, दैवी कृपेचं वलय पाठबळ अखंडित राहावं, या अगदी स्वार्थापोटी का होईना, पण अशा आत्ता तुम्ही ऐकलेल्या सेवा कार्यामध्ये अवश्य आर्थिक सहयोग स्क्रीनवर असलेल्या बँक खात्यावर पाठवण्याचा मनापासून प्रयत्न करावा. हीच सदिच्छा, सद्भावना आणि अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो आहे. राम राम. जय श्री सीताराम. जय मा सप्तशृंगी.